आपल्या अभ्यासक्रमाला असलेली नजुबाई गावितांची आदोर ही साहित्य कृती आपण बघणार आहोत। नजुबाई गावितांनी स्वतःच्या आयुष्यासंबंधी काही गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत। आपण हे पाहिलं की नजुबाई गावित ह्या एक संघर्ष कार्यकर्ता आहेत, एका ताकदीच्या त्या लेखिका आहेत। आदिवासी समाजात त्या जन्मलेल्या वाढलेल्या अशा ह्या लेखिका आहेत। त्यांच्या वाट्याला अत्यंत हलाखीचं आणि विषमतेचं जीवन त्यांच्या वाट्याला आलं। असे सगळे अनुभव त्यांच्या वाट्याला आले आणि त्यांनी ते आपल्या लेखणीतून उतरवलेले आहे। आसपासचं जे सामाजिक सांस्कृतिक वास्तव आहे, ह्या वास्तवाची तटस्थपणे चिकित्सा करण्याचं काम नजुबाई गावितांनी केलेलं आहे। आजच्या वर्तमानामध्ये त्यांनी मुक्तपणे आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। स्वतःचं एक मनोगत त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे। मुक्त शब्द मासिकातील दिवाळी अंकात नजुबाई गावितांची एक मुलाखत संपादित झालेली आहे। तिचा काही भाग मी तुम्हाला आज सांगणार आहे। नजुबाई गावित ह्या सांगतात की माझं जे माहेर आहे, हे माहेर बोधडीपाडा आहे। हे बोधडीपाडा जे माहेर आहे ना त्यांचं, हे त्यांचं माहेर आहे। हे माहेर पिंपळनेर जवळच्या साक्री तालुक्यात आहे, धुळे जिल्ह्यात। तिथं आजही दोन प्रमुख आदिवासी जमाती राहतात, एक मावची आणि दुसरी भिल्ल। नजुबाई गावित सांगतात की माझी जमात ही मावची आहे। सगळे भिल्ल जे आहेत ते मावची हे देसाई कुळातले आहेत। त्या म्हणतात की मला माझ्या आईवडिलांचं मूळ गाव कधीच कळलं नाही। मी खूप शोध घेतला आणि कुणी नातेवाईकही तिथं आमचे नव्हते, कुठे शोध घ्यायचा हेही कळत नव्हतं। खरं तर त्यांचं आयुष्य हे शेती असून देखील भूमिहीनांसारखं गेलं। कारण आईसोबत लग्नानंतर तिचे 2-3 भाऊ देखील तिच्यासोबत सासरी राहिले। कारण आदिवासीमध्ये घर जावई करण्याची एक पद्धती आहे। आणि मग नंतर भावांची लग्न झाल्यावर 5-5 वर्ष त्यांच्या बायकांकडे घर जावई म्हणून ते पुन्हा राहिले। मग परत आमच्या आईकडे राहायला आले असे त्या सांगतात। वडिलांनी त्यांच्या भावांना जमिनी घेऊन दिल्या। आमची 25-26 एकर जमीन होती। त्या जमिनीतून आम्ही कष्ट करायचो, आम्ही गवताच्या मोळ्या बांधायचो आणि ते विकायला जायचो। 10 भावंड आम्ही। तो काळ इंग्रजांचा सुरुवातीचा काळ होता। आजोबा डफ वाजवायचे, वडील गुराखी होते। त्या सांगतात की आम्ही शेती असून देखील आम्ही भूमिहीनांसारखं कसे जगलो ह्या त्या सांगतात। आणि म्हणून त्या काळातलं सगळं जीवन वर्णन करतात आदिवासींचं। त्या म्हणतात की मग मानमोडीची साथ आली आमच्याकडे। हे सगळं नजुबाई गावितांनी स्वतःच्या आयुष्यासंबंधी स्वतः काही मनोगत व्यक्त केले एका मुलाखतीच्या द्वारे, ते मी आपल्याला सांगतोय। आणि ही मानमोडीची साथ आली होती तेव्हा पटापटा माणसं त्या काळात मरू लागली। माणसं पुरून लोक कंटाळून गेली, इतकी माणसं मरू लागली। सगळं जीवन अशा रीतीचं होतं
माझ्यासहित 10 आमची भावंडं, त्याच्यामध्ये मी सगळ्यात लहान, 10व्या नंबरची. मला आठवतं 1958 साली शाळा आल्या आमच्या भागात, पण शाळा शिकून काय होणार ते काही कळत नव्हतं. कारण त्या काळामध्ये समाज परिवर्तनाचं असं कोणतंच वारं नव्हतं ना. मग मी काय करायचे, माझ्या बहिणीला झालेलं एक छोटंसं बाळ होतं ना, ते मी बाळ सांभाळत असायचे. मी आईच्या सोबत मग शेतात जाऊ लागले. पण नंतर मला आईने शाळेत टाकलं. आम्ही भिल्ल, म्हणजे त्यांचे सांगतात की त्या आमच्या इथं 2च, मावची आणि भिल्ल, अशा 2 जमाती मिळून 70 मुलं आम्ही पटावर होतो हजेरीच्या. अनेक गुरुजी बदलून यायचे जायचे. शिकवणारे एक नाव गुरुजी होते, बौद्ध होते, ते शिकवायला आम्हाला, नावे गुरुजी. ते दिवाळीला घरी गेले होते एकदा त्यांच्या. मग त्यांनी काय केलं की येताना त्यांनी घरून काही दशम्या आणल्या होत्या. त्या आणलेल्या दशम्या त्यांनी आम्हाला दिल्या. आम्ही डबा खाताना त्यांनी सगळ्या पोरांना दशम्यांचा तुकडा दिला, एक आम्ही खाल्ला. आम्हाला त्या काळामध्ये भेदभाव कसा असतो जातीपातींचा, धर्मांचा, जातीचा, आम्हाला कधीच कळला नाही. मग आमच्यातल्या जी मावची जमातीची काही पोरं होते ना, ती आम्हाला बोलली की गुरुजींनी दिलेलं खाल्लं तुम्ही? आम्ही म्हणालो हो खाल्लं. पोरं बोलली अरे ते महार आहेत, तुम्ही बाटले. मग काही दिवसांनी जिच्या ओट्यावर शाळा भरायची ती बाई बोलली, मास्तर तुझी पोरं कुठेही घेऊन जा, इथं आमचं घर बाटतं, पाणी बाटतं, आमची जागा तर गेली. मग आम्ही तिकडून निघालो. बघा, त्या शाळा तिथं भरायची. त्या पोरांना त्या तिथं जिथं भरत तिथं सांगितलं त्या माणसाने की इथं बाट होईल, तू इथून शाळेतली मुलंही बाटतात. मग गुरुजी म्हणाले, पोरांनो चला आपण विळे कुऱ्हाडी घ्या. मग पोरींनी गवत कापायचं आणि पोरांनी लाकडं तोडायची. आम्ही एका दिवसात लाकडं तोडली, गवत कापलं. दूर गावाबाहेर एका टेकडीवर गुरुजी सोबत मिळून आम्ही शाळा बांधली, 5वी पर्यंतची शाळा. बघा, एखादा शिक्षक एखाद्या गावात बस्तान बांधतो आणि उपेक्षित असणाऱ्या, जातीपातीचं राजकारण करणाऱ्या, जातीपातींच्या मध्ये भेदभाव करणाऱ्या अशा प्रस्थापित समाजापासून दूर जाऊन उंच माळावर, टेकडीवर गवत झाडं तोडून जागा साफ करतो आणि शाळा बांधतो मुलांच्या साथीनं. मग आम्ही या शाळेमध्ये 4थी पास झालो. नजूबाई गावीत सांगतात. 5वीत बोर्डिंगला जायला पैसे नाहीत की धड कपडे नाहीत आम्हाला, कसं जायचं मग शाळेमध्ये? मग नजूबाई गावीत म्हणतात की मी त्यावेळेला शाळा सोडली. मग दुसरं काय करायचं, तर आई बरोबर आम्ही शेतात राबायचं. कधी मोलकरीण राहिले, भांडे धुणे करायचं दुसऱ्यांच्या घरचं. 4 वर्ष ते काम केलं. मग काय केलं की माझ्या भावानं माझं लग्न करून सासरी पाठवलं मला. आणि मग मी लहान असताना पिंपळनेर आम्हाला जवळ होतं, पाड्याच्या जवळ छोटंसं गाव, तिथे बाजार भरायचा. मग त्या बाजाराला मी जायला लागले. मी जायचे आईसोबत बाजाराला. मग एक कोकणी आदिवासी डोक्यावर धान्याचं गाठोडं घेऊन शेतात आला. एक वाणी त्याला धान्य दे म्हणू लागला, भाव पाडून मागू लागला. तो वाणी त्या आदिवासीला, तो नको म्हणाला. तेव्हा दाब टाकून त्याच्याकडून मनमानी भावा धान्य त्यानं घेतलं त्या आदिवासीकडून. आम्हाला कोंबडी अंडी काहीच विकायची परवानगी नसायची ना, कारण ग्रामपंचायत आमच्यावर कर लावायची त्यावेळेला. दापूर हे माझं सासर बरं का, नवापूर पासून जवळच, नवापूर तालुक्यात
मग पावसाळ्याच्या तोंडावर सावकार आला. आमच्याकडे काही पैसे होते सावकाराचे. तो सावकार आला आणि आमची बैलच घेऊन गेला. एक बैल होता तो घेऊन गेला, एक बैल. आता शेती कशी करणार? मग भावानं काय केलं, एक भाड्याचा बैल आणून आमची शेती करायला सुरुवात केली. ह्या आदिवासी समाजातली ही स्त्री शाळा कशी उभी केली, लग्न कसं झालं, आणि सावकारनं बैल नेल्यानंतर भाड्यानं बैल आणावा लागला. पण शेतीत राबणारी प्रचंड ऊन पाऊस वारा या सगळ्या संकटांना अंगावर झेलून वेळ प्रसंगी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणारी ही आदिवासी माणसं कशी असतात हे नजूबाई गावितांच्या स्वतः सांगितलेल्या त्यांच्या मनोगतातून, त्यांच्या मुलाखतीतून आपल्याला दिसतं. बऱ्याच ठिकाणी असं होतं की या आदिवासींना हे इंग्रज त्या काळात चोर ठरवायचे, दरोडेखोर ठरवायचे. मग त्यामुळे सांगतात की मला लहानपणी कळलं की वडिलांना भिल्ल बाईशी संबंध ठेवल्याने गावात बहिष्कृत केलं होतं. कारण आम्ही मावची जात आमची वेगळी, आम्ही खरं तर आदिवासीच सगळे. आणि मग ते माझ्या वडिलांना बहिष्कृत केलं, वाळीत टाकलं. आमच्या घरी त्या बाईची मुलं सणावाराला यायची. वडिलांना जमात पंचायतीनं भयानक शिक्षा दिली. जात पंचायत आम्हाला वाळीत टाकलं. मग सामूहिक विहिरीवर पाणी न भरू देणं, मजुरी न देणं आम्हाला. आम्ही भिल्लाबरोबर राहिलो, अजूनही राहतो, म्हणून आमची कर्मठ जमात मला मंजूर नाही. काही अडाणी, आमच्या घरात कुणी शिकलेलं नाही. माझ्या सावत्र भावाकडे मी आजही जाते, आम्ही एकत्र जेवतो. बरं, माझ्या सासरची परिस्थिती चांगली होती असंही काही, तिथेही हालाखीची परिस्थिती होती. आमच्या घरातले अनेक मोठे लोक सासर घरातले गुजरातमध्ये जाऊन काम शोधायचे. मग लोंढेच्या लोंढे गुजरातमध्ये जाऊ लागले. 50 पैसे रुपया मजुरी मिळायची. कोळशाच्या रेल्वेनं हे सगळे जायचे. मजुरी नाही मिळाली तर यायचे रिकाम्या हातानं परत. सगळ्या समाजात दारिद्र्य होतं. एका जमातीतच नाही, पण कुणी याला वाचाही फोडू शकत नव्हतं. करणार काय हो? तंट्या भिल्ल, उमाजी नाईक यांनीही हेच भोगलं असेल ना. आपण त्यांना चोर दरोडेखोर ठरवलं. मग त्यांचा रोष आहे. ते म्हणतात की आदिवासींच्या जीवनाच्या संदर्भात आमच्याकडं साहित्यावर त्यांच्या काही संशोधन करणारे प्राध्यापक असतात. ते प्राध्यापक सत्य का मांडत नाहीत? हे संशोधन सत्य का करत नाहीत? त्यांच्या संघर्षावर का लिहित नाही? आज स्वातंत्र्यानंतर काय बदललं? त्या म्हणतात नजूबाई गावित, पुरुष लढतील तेव्हा लढतील हो, महिलांनाही लढावं लागेल. त्या म्हणतात इथं जे आमच्या आजूबाजूला जे पाडे होते ना, लाठी पाडा, पाडा म्हणजे आदिवासींचं राहण्याचं एक छोटंसं गाव जंगलात, त्याला पाडा म्हणतात. पण ते गावचं नाव पाडा नुसतं नाही तर कसा पाडा? लाठी पाडा, पानखेडा, बोधरी पाडा. त्या म्हणतात ही सगळी पाडे आदिवासींची आजही अशीच आहेत. लाठी पाड्याला धरण बांधलं तेव्हा मी लहान होते. त्या धरणाच्या पाण्यासाठी साक्रीच्या अर्ध्या भागातल्या जमिनी गेल्या. खूप गावं उठली, शेतं गेली, सोबत भागातल्या जमिनीही गेल्या. खूप गावं उठली, शेतं गेली. प्रचंड दुष्काळ होता त्यावेळेला. आणि मग आमच्या इकडच्या अनेक आदिवासी जे काही शेती करत होते असल्या शेतकऱ्यांनी मग कॉम्रेड शरद पाटलांना संपर्क केला आणि शरद पाटलांनी त्यांच्या अडचणी सोडवल्या. ते म्हणाले जमीन जर तुम्हाला पाहिजे असेल तर सगळ्यांना, अगदी महिलांनाही लढावं लागेल. SRPचा मारही खावा लागेल. आणि मग त्यांच्या या लढ्याच्या निवेदनाने आणि पुढाकाराने आदिवासींची चळवळ उभा राहिली. मग दणकून मोर्चे निघाले.
हा जो काळ आहे ना, तो काळ 1971-72चा काळ होता. सुरत रोडच्या विसरवाडीला मोठी परिषद झाली आमची. तिथं गोदूताई परुळेकर आल्या होत्या. मी 4थी शिकलेली. मला ही विषमताजीन समाजातली ही खटकत असायची. पोटभर खाणारेच चिमुटभरच असतात हो. पोटभर खाणारे, पोट भरून खाणारी एवढी लोक असतात. बाकीचे केवढी तरी लोक उपाशी राहतात या देशामध्ये, त्या सांगतात त्या काळामध्ये. कारण 1972ला खूप मोठा दुष्काळ होता. हे कळायचं नाही समाजाला, आणि म्हणून आंदोलनात आम्हाला 7 दिवस तुरुंगात जावं लागलं. पण लोकांमधली भीती निघून गेली. जेलमध्ये गेलं तर काय होतं, ही डरपोक म्हणजे जेलमध्ये जाणं ही भीती वाटायची, पण ती भीतीच निघून गेली. 1974 मध्ये खूप केसेस झाले आमच्यावर, मारहाण झाली, महिलांनाही मारलं आमच्या. आणि मग 1975ला आणीबाणी आली, त्यातही आम्ही तुरुंगवास भोगला. आमच्यावर खोट्या नाट्या केसेस टाकल्या गेल्या. आमची शेतीची अवजारं जप्त केल्या गेली. ते वर्ष आमचं वाया गेलं, काही पेरता आलं नाही. आणि पुन्हा 1976ला पुन्हा मागची दडपशाही सुरूच होती. आम्हाला वन खात्याची छळवणूक सहन करावं लागायची. मग पाड्यावर एखादा कारभारी दौंडी द्यायचा, मग लोक सभेला जमायचे, पाटलांना सगळ्यांनी ऐकायचं, कॉम्रेड शरद पाटलांनी. अशी ही आमची चळवळ वाढत गेली. भूमिहीनांना मालकी हक्कानं जमीन मिळावी यासाठी आम्ही केलेल्या जनहित याचिकेचा निकाल आमच्या बाजूने लागला. त्या निकाल लागण्यासाठी केस दाखल केल्यानंतर 10 वर्षे त्यात आमची गेली. पण त्याच काळात मार्क्सवादी पक्षामध्ये फूट पडली ह्या कॉम्रेडमध्ये, आणि आंदोलनाची धार थोडीशी कमी झाली. नजूबाई गावित सांगतात की आदिवासी लोकांकडे आमच्या हे नैसर्गिक शहाणपण असतं. कारण जातीच्या प्रश्नावरून कॉम्रेड शरद पाटलांनी 1978 साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राजीनामा देऊन टाकला आणि नवा त्यांनी एक पक्ष स्थापन केला. तो होता सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष. भारतातली लढाई ही केवळ वर्गीय नाही, ती जात वर्ग स्त्री दास्य अंताची आहे. जातीयता मिटवणारी आणि स्त्रीला दास्यत्वाची भूमिकेनं न पाहू देणारी अशी ही अंताची लढाई लढली पाहिजे. आणि म्हणून कॉम्रेड शरद पाटलांनी हा नवा पक्ष स्थापन केला. आम्ही जरी अडाणी असलो, नजूबाई गावित म्हणतात, तरी नैसर्गिक शहाणपण आमच्याकडे होतं आणि आहे. आम्ही कशासाठी लढावं, आम्ही चळवळ कशी जोमानं पुढे न्यावी, याच्यासाठी कोणते मुद्दे मांडले पाहिजे हे आम्हाला कळतात. नजूबाई गावित म्हणतात, मला आदिवासींच्या मधल्या काही रूढी परंपराही दिसायच्या. अतिशय जाचक त्या होत्या. महिलेचं शोषण करणाऱ्या होत्या. आदिवासी हिंदू नाही तेव्हा त्यांना हिंदू कोड बिलाचे कायदे लागू होत नाही असं न्यायालय सांगायचं. आता कॉम्रेडांनी काय केलं की हिंदू कोड बिलाचा नीट अभ्यासच केला, परंतु काहींनी मात्र केला. काही लोकांनी इतर समाजातल्या त्याचा अभ्यास बरा केला असेल नाही माहित नाही, पण कॉम्रेडांनी मात्र त्या बिलाचा अभ्यास केला आणि आदिवासी महिलांना या कायद्यातून वगळण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबई हायकोर्टात केस टाकली तरी निकाल तोच लागला. अनेक आदिवासींनी 4, 5, 10 बायकाही केल्या होत्या, कारण त्यांना कायद्याचं बंधनच नाही ना. पण हिंदू कोड बिलासाठी नंतरच्या काळात आग्रह धरला गेला आणि मग स्त्री मुक्ती ही जी संघटना आहे त्यावेळी जोमात होत्या. काही अनेक स्त्रियांच्या संघटना अशा स्त्रीमुक्तीच्या. नजूबाई गावित म्हणतात, त्यांच्याकडे आम्ही हा मुद्दा आवर्जून अनेकदा मांडला, पण त्यांनी सुद्धा काही मनावरच घेतलं नाही. म्हणून मग या विशिष्ट महिलांच्याच संघटना त्या काळामध्ये होत्या.
शेवटी टाटा इन्स्टिट्यूट मधल्या चर्चासत्रामध्ये मी आणि शरद पाटील कॉम्रेड यांनी हा मुद्दा मांडला. तिथं गोदूताई पण होत्या परुळेकर, त्याही आदिवासींच्यावर काम करतात. त्यांनी विरोध केला. त्या म्हणाल्या, आदिवासी बायका तर स्वतंत्र आहेत आणि त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा स्वतःला अधिकार आहे. त्यांना या कायद्याची गरज नाही. आम्ही स्वतंत्र आहोत असं ते म्हणाले. पण तिचं शोषण तुम्हाला दिसत नाही का? अहो, आदिवासी स्त्रीच्या संदर्भात अजूनही परिस्थिती बदललेली नाही. आजही त्यांच्यामध्ये बहुपत्नीत्व आहे. महिपत कारभाऱ्याच्या बायकोला गावानं डाकीन ठरवलं होतं. तिला विहिरीत टाकून मारलं, पुरावा नष्ट केला. म्हणजे स्त्रीवर अन्याय किती केला गेला. अशा कितीतरी जणी मारल्या गेल्या. आणि आमच्या समाजाचे लोकप्रतिनिधीही डाकीन या प्रथेबद्दल अजिबात बोलत नाहीत. भूती नाही म्हणून तिला फेकून दिलं. अरे, मारून टाकलं विहिरीमध्ये, पुरावा नष्ट केला. अशा कितीतरी मारल्या. देव मोगरा नावाची आमची ही अन्न देवता आहे आदिवासींची. शेतीचे तंत्र मंत्र तिला सगळे ठाऊक आहेत, पण तिला डाकीन ठरवलं गेलं. ही आदिवासींची देवता आहे बरं का. तिला डाकीन ठरवलं आणि ती डाकीन झाली म्हणून त्या पाटलांनी मारलं. आणि म्हणून काहींनी असं म्हटलं की जोवर हिंदू कोड बिल लागू होत नाही तुम्हाला आदिवासींना, तोवर हे चित्र बदलणार नाही. आज आदिवासी समाजाला थोडा का होईना रोजगार मिळतोय. नजूबाई गावित म्हणतात, अंगभर कपडा मिळतोय. बराच प्रश्न आज आदिवासींचा सुटलाय, पण कष्ट कमी झाले नाही. शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचलंय, पण पुढचं भविष्य काय? शिकून पुढे रिकाम फिरू लागले तर. पण उच्च शिक्षण कुठं मिळतं? या पोरांच्या आरोग्याची, शिक्षणाची सगळी जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. नजूबाई गावित म्हणतात, खेड्यापर्यंत अजूनही संविधान पोचलं नाही. आम्हाला घटनेनं काय अधिकार दिले, त्यातले किती मिळाले हे अजूनही कळाले नाही. आणि आदिवासींच्या मध्ये त्याच्या संदर्भात जागृतीही झाली नाही. अशा प्रकारची भावना नजूबाई गावित या प्रसंगी मांडतात. याच्यातला जो पुढचा जो भाग आहे राहिलेला, तो मी तुम्हाला नंतरच्या तासात सांगतो. आज आपण इथं थांबूयात. ठीक आहे.